तुमची जर रुचक रास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मंडळी, आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्या संपूर्ण आयुष्याला किंवा तुमच्या भाग्याला आणि तुमच्या भविष्याला एक अशी अद्भुतपूर्व कल्टानी देणारा ठरू शकतो, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलाय मंडळी. ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गूढ आणि प्राचीन कालखंडाचा अभ्यास केला असतात. आगामी 14 जून रोजी येणारी दर्श अमावस्या ही सामान्य अमावस्या नसून ती रुचक राशीच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यवान आणि चमत्कारी ठरू शकते, असे संकेत मिळत आहेत. या विशेष दर्श अमावस्याबाबत अत्यंत महत्त्वाची गोपनीय आणि विस्मयकारक माहिती आता समोर आली, जी कदाचित येण्यापूर्वी तुम्हाला कुणीही सांगितली नसेल. पुढील 24 तास मंडळी, पुढील 24 तास रुचक राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आणि संवेदनशील आणि निर्णयकारक ठरू शकतात. कारण ब्रह्मांडामध्ये ग्रहांची अशी रचना तयार होत आहे जी थेट तुमच्या राशीवर प्रभाव टाकणार आहे. पण मंडळी, या काळात तुमची एक छोटीशी चूक, एक लहानसा निष्काळजीपणा किंवा एखादा चुकीचा निर्णय तुमच्या हातातून एक खूप मोठी सुवर्ण संधी कायमची घालवू शकतो. म्हणूनच आता पुढे जे सांगणार आहे ती अनेक रुचक राशीच्या लोकांसाठी धक्कादायक पण तितकंच डोळे उघडणारं ठरू शकतं. या दर्शी अमावस्यापूर्वी तुम्ही दैनंदिन आयुष्यात येणारे 3 विशेष संकेत हे साधेसुधे नसून ते थेट देवाधिकावर महादेवांच्या अंथक कृपेचे आणि आशीर्वादाचे मुख्य चिन्ह मानले जातात. हे संकेत नेमके कोणते आहेत आणि ते तुमच्या नशिबाशी कसे जोडले आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. पण त्याआधी एक गोष्ट मनाशी पक्की लक्षात ठेवा की व्हिडिओच्या अगदी शेवट विशेष अशी चमत्कारी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. कारण तोच उपाय तुमच्या जीवनातील दुःखाचे अंधार दूर करणार आहे. हा व्हिडिओ अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. कारण अर्धवट माहिती नेहमीच घातक ठरते आणि नशिबाचे दार उघडण्यापूर्वीच बंद करू शकते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच लगेच सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी रुचक राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता मंडळी, मूळ विषयाकडे वळताना आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे, 14 जूनची ही दर्शी अमावस्या रुचक राशीसाठी इतकी विशेष आणि प्रभावी का मानली जात आहे. ज्योतिष गणितानुसार या अमावस्येच्या काळात रुचक राशीच्या कुंडलीमध्ये ग्रहाचे असे शुभ संयोग जुळून येत आहेत, जे तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरू शकतात. मागील काही महिन्यापासून किंवा कदाचित वर्षापासून तुम्ही ज्या मानसिक तणावातून जात आहात, ज्या अपयशाचा सामना करत आहात आणि पावलोपावली जी अडथळे अनुभवत आहात, ते सर्व आता हळूहळू कमी होण्याचे आणि संपुष्टात येण्याचे संकेत मिळत आहेत. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपले नशीबच खराब आहे, पण खरी गोष्ट अजून बाकी आहे. कारण निसर्ग किंवा ईश्वर थेट कोणताही बदल घडवत नाही, तर तो आधी काही सूक्ष्म संकेत देतो आणि त्यानंतरच आपल्या आयुष्यात मोठे बदल घडून येतात. हे संकेत ओळखणं प्रत्येकाला जमतं असं नाही, परंतु ज्यांना हे जमतं ते आपल्या आयुष्याची सोने करतात. जर तुम्हाला मागील काही दिवसात विचित्र किंवा रहस्यमय स्वप्न पडत असतील किंवा अचानक एखादी अशी व्यक्ती भेटेल जिच्या बोलण्याने तुमच्या मनाला शांती मिळेल किंवा तुमच्या मनात भविष्याबद्दल सतत काहीतरी सकारात्मक आणि वेगळे विचार येत असतील, तर हा संकेत अजिबात दुर्लक्ष करू नका. हे सर्व शुभ संकेत असू शकतात जे दर्शवतात की महादेवाने तुमची हक ऐकले आहे. या अद्भुत ग्रहाच्या स्थितीमुळे रुचक राशीच्या जातकांच्या जीवनात अचानक धनलाभ होण्याची एक मोठी शक्यता निर्माण होत आहे. आर्थिक चणचणीमुळे जी कामे रखडली होती किंवा ज्या योजना पैशाअभावी बंद पडल्या होत्या, त्यांना आता पुन्हा एखादी गती मिळण्याचे संकेत आहेत. विशेषतः जे तरुण किंवा व्यक्ती बऱ्याच काळापासून बेरोजगार आहेत, नोकरीसाठी सतत प्रयत्न करत आहेत, पण पदरी फक्त निराशाच येत आहे, अशा बेरोजगारांना या काळात नोकरीची अत्यंत उत्तम आणि मनाची संधी मिळू शकते. हा बदल केवळ नोकरीपुरता मर्यादित नसून जे लोक स्वतःचा व्यापार किंवा व्यवसाय करत आहेत त्यांना व्यवसायात खूप मोठा आर्थिक फायदा, नवीन ग्राहक मिळणं किंवा बाजारातून अचानक मोठ्या ऑर्डर्स मिळण्याचे प्रबळ योग निर्माण होत आहेत. ज्योतिष मान्यतेनुसार हा लाभ सर्वांचा सारखा प्रमाणात मिळेल असं नाही, तर ज्यांच्या मनात सकारात्मक विचार आहेत, ज्यांच्या देवावर आणि स्वतःच्या कर्मावर नितांत श्रद्धा आहे, अशा लोकांना
या काळात खूप जास्त आणि वेगाने लाभ मिळू शकतो. तुमची जी कामे बऱ्याच वर्षापासून रखडलेली होती, ज्या फाईल सरकारी कार्यालयात अडकून पडल्या होत्या, ती रखडलेली कामे आता अनपेक्षितपणे पूर्ण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तुमच्या आयुष्यातील प्रदीर्घ संघर्षाचा काळ आता संपत आला असून एका नव्या यशाचा आणि प्रगतीचा काळ सुरू होण्याचे हे स्पष्ट संकेत मानले जात आहेत. मंडळी, आयुष्यात कधी-कधी एकच असा क्षण येतो जो संपूर्ण दिशा बदलून टाकतो. या काळात अचानक आलेला एखादा फोन कॉल, एखादा छोटासा मेसेज, संदेश किंवा एखादी चांगली बातमी तुमच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकते. म्हणूनच तुमच्या आसपास घडणाऱ्या संकेताकडे किंवा घटनेकडे डोळेसपणे पहा आणि समोर येणाऱ्या नवीन संधीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण कधी कारण कधी-कधी एखादी साधी दिसणारी संधीसुद्धा भविष्यात खूप मोठे साम्राज्य उभे करू शकते. तुमच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होण्याचे संकेत असून जुने अडकलेले किंवा बुडालेले पैसे जे मिळण्याची आशा तुम्ही पूर्णपणे सोडून दिली होती, ते पैसे अचानक परत मिळू शकतात. केवळ जुनेच नव्हे तर उत्पन्नाचे काही नवीन आणि कायमस्वरूपी स्रोत निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू आर्थिक मजबूत होईल. जे लोक आधीपासून नोकरीमध्ये आहेत त्यांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून विशेष कौतुक लाभण्याची, उन्नती मिळण्याची, प्रमोशन मिळण्याची किंवा पगारवाढीची दाट शक्यता निर्माण होत आहे. पण मंडळी, इथेच तुम्हाला अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. पैशाची आवक वाढत असताना किंवा आर्थिक व्यवहार करताना कधीही घाई गडबडीत करू नका. तसेच कितीही जवळची व्यक्ती असली तरीही कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नका, नाहीतर फसवणूक होऊ शकते. जर तुम्ही भूतकाळात कुठे जुनी गुंतवणूक केली असेल तर ती शेअरमध्ये असो, जमिनीमध्ये असो किंवा सोन्यात, त्या जुन्या गुंतवणुकीतून आता अचानक मोठा फायदा मिळण्याची दाट संकेत मिळत आहेत. आता पुढे जे सांगणार आहे ना, ते अनेक वृश्चिक राशीच्या लोकांच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलेलं असल्यामुळे अत्यंत महत्त्वाचं आहे. केवळ पैसा आणि करिअरच नाही तर तुमच्या प्रेमसंबंधात आणि कौटुंबिक नात्यामध्ये कमलेची सुधारणा होण्याचे संकेत मिळत आहेत. कौटुंबिक कलह, पती-पत्नीमधील मतभेद किंवा नातेवाईकांसोबत असलेले जुने वाद आता शांत होऊ शकतात. वैचारिक मतभेदामुळे जी दुरावलेली नाती होती ती मंडळी पुन्हा एकदा विश्वासाने जुळू शकतात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. जे लोक अविवाहित आहेत आणि बऱ्याच काळापासून योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत, त्यांच्या आयुष्यात या दर्शी अमावस्येनंतर एखादा अत्यंत खास आणि समजूतदार व्यक्तीची एंट्री होऊ शकते. परंतु हे सर्व सुख अनुभवत असताना तुम्ही आपल्या बोलण्यावर आणि भाषेवर विशेष संयम ठेवला पाहिजे, कारण तुमची रास थोडी आक्रमक मानली जाते. अशा वेळी कडू शब्द वापरणं टाळावे, अन्यथा बनत आलेले काम बिघडू शकते. जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या विवाहित जीवनात प्रचंड आनंद, प्रेम आणि परंपरेबद्दलचा समजूतदारपणा वाढू शकतो, ज्यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन अधिक सुखी होईल. करिअरच्या दृष्टीने विचार केला तर प्रगतीचे एक नवीन आणि सुवर्ण संधी तुमच्या दारावर दस्तक देऊ शकते. याचा फायदा तुम्हाला वरून घेता आला पाहिजे. अनेकदा आपण मुलाखती देतो, परीक्षा देतो, पण यश मिळत नाही. परंतु या विशेष काळात नवीन नोकरीसाठी एखादा महत्त्वाचा कॉल येणं, ईमेल मिळणं असलेल्या मुलाखतीचा सकारात्मक निकाल लागून त्यात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ धाडसी पाऊल उचलण्याचा असू शकतो, कारण व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा नवीन भागीदारी करण्यासाठी घेतलेले मोठे निर्णय भविष्यात प्रचंड फायदेशीर ठरू शकतात. मनामध्ये असणारी अपयशाची भीती किंवा नकारमात्ता काढून टाका, कारण भीतीमुळे हाताशी आलेली कोणतीही सुवर्ण संधी सोडून देणं मूर्खपणाचं ठरेल. जेव्हा ग्रहाची साथ मिळते तेव्हा समाजात देखील तुमचा मानसन्मान, प्रतिष्ठा आणि आदर वाढण्याचे संकेत मिळतात. तुमच्या पाठीमागे जे लोक तुमचं विरोध करत आहेत, जे विरोधक करत आहे, जे तुमच्या प्रगतीवर जळत होते, त्या विरोधक करणाऱ्या लोकांचे खरे रूप आता जगासमोर आणि तुमच्यासमोर उघडे पडू शकतात. ज्या लोकांनी भूतकाळात तुम्हाला तुमच्या गरिबीवरून किंवा अपयशावरून कमी लेखलं होतं, तुमचा अपमान केला होता, तेच लोक आता तुमची प्रगती पाहून लोकांसमोर तुमचं कौतुक करू शकतात. हे निसर्गाचे चक्र आहे. सत्य अखेर कधी ना कधी समोर येतच आणि माणसाने केलेल्या चांगल्या कर्माचं फळ त्याला नक्कीच मिळतं. हा सृष्टीचा नियम आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा यश तुमच्या चरणी लोळण घेईल तेव्हा पैसा आणि प्रतिष्ठा वाढेल. तेव्हाही मनाने अत्यंत नम्र राहणं आवश्यक आहे, कारण गर्वाचं घर नेहमीच खाली असतं. या कालावधीमध्ये तुमची एखादी जुनी मैत्री किंवा गैरसमजामुळे किंवा वेळेअभावी तुटलेली होती ती पुन्हा एकदा जुळण्याची शक्यता निर्माण होत आहे. तुमच्या आयुष्यात आत्मविश्वास वाढवणारी एखादी अत्यंत महत्त्वाची घटना
घडू शकते, जी तुम्हाला अतरंग ऊर्जा आणि बळ देईल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर दर्शी अमावस्या ही जुन्या वाईट गोष्टीचा अंत आणि एका नवीन पवित्र सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच या दिवसाची महत्त्व ओळखून आपण काही विशेष आणि शास्त्रदानुसार उपाय करणं गरजेचं आहे, ज्याद्वारे आपल्या कुंडलीतील दोष दूर होऊन शुभफळ अधिक वेगाने मिळतील. आता मी तुम्हाला त्या विशेष उपायाबद्दल सविस्तरपणे सांगणार आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहतात. हा उपाय केवळ तुमच्यासाठीच नव्हे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकतो. 14 जून रोजी येणाऱ्या या दर्श अमावस्येच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी लवकर उठणं अत्यंत फलदायी मानलं जातं. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपले नित्यकर्म उरकून घ्या आणि स्वच्छ पाण्याने स्नान करावे. स्नान करताना जर पाण्यामध्ये थोडे गंगाजल किंवा काळे तीळ टाकले तर अधिक शुभ मानलं जातं. स्नान झाल्यानंतर अत्यंत स्वच्छ आणि पवित्र वस्त्र परिधान करावेत. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणं टाळावं आणि शक्यतो पांढरे, पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करावेत. त्यानंतर आपल्या देवघराची स्वच्छता करून तिथे आसन लावून शांतचित्तेने बसावे. या पवित्र दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचे संपूर्ण मनाने आणि श्रद्धेने स्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या देवघरामध्ये किंवा शक्य असल्यास जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन गायीच्या शुद्ध तुपाचा किंवा उपलब्ध असलेल्या तिळाच्या तेलाचा एक दिवा प्रज्वलित करावा. दिव्याची ज्योत ही ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावी. दिवा लावल्यानंतर महादेवाच्या प्रतिमेसमोर किंवा पिंडीसमोर बसून डोळे बंद करून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा किंवा या अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारी मंत्राचा कमीत कमी 108 वेळा म्हणजे एक माळ जप नक्की करावा. हा मंत्र जप करताना तुमचे मन पूर्णपणे शांत आणि एकाग्रता असावी. मनात कोणताही राग, द्वेष किंवा संशय ठेवू नये. जप पूर्ण झाल्यानंतर तुमचा जप पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मनातील जे काही गुप्त सुप्त इच्छा असतील, ज्या काही आर्थिक, कुटुंबिक किंवा शारीरिक अडचणी असतील, त्या सर्व अडचणी अत्यंत भावुक होऊन महादेवांसमोर व्यक्त कराव्यात आणि त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करावी. या दिवशी दानधर्माला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे तुमच्या ऐपतीप्रमाणे शक्य असल्यास अन्नदान करावे. गरिबी किंवा गरजू लोकांना काळे तीळ, 7 प्रकारचे धान्य, गूळ, वस्त्र किंवा ताजे फळ दान करावेत. मंडळी, आवर्जून दान करा. असं केल्याने पितृदोष आणि ग्रहाचे अशुभ प्रभाव दूर होण्यास मदत होते असं म्हणलं जातं. यानंतर दर्शी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या दिवशी एक विशेष विधी करायची आहे. संध्याकाळी सूर्यास्तानंतर जवळच असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ जावं किंवा महादेवाच्या मंदिरात जावं. जिथे पिंपळाच्या मुळाशी तिळाचा तेलाचा एक मुखी दिवा लावा आणि झाडाला प्रदक्षिणा घालावी. पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेवताचा आणि पितराचा वास असतो असं मानलं जातं. त्यामुळे तिथे दिवा लावल्याने आयुष्यातील संकटे दूर होतात. दिवा लावल्यानंतर आपल्या कुटुंबाचे सुख, समृद्धी, आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी. संपूर्ण दिवसभरामध्ये कोणाशी वादविवाद करणं किंवा भांडणं करणं किंवा कोणाबद्दलही कडू आणि वाईट बोलणं पूर्णपणे टाळणे. अचानक जर कोणी गरजू व्यक्ती तुमच्या दारात आली किंवा कोणी मदतीची याचना केली तर त्या संधीकडे किंवा व्यक्तीकडे दुर्लक्ष करू नका. कारण कदाचित ईश्वराचा तुमची परीक्षा घेण्यासाठी तो रूपाने आला असू शकतो. या संपूर्ण काळात मनात फक्त आणि फक्त श्रद्धा, संयम आणि सकर्मक विचारच ठेवावेत. कारण सकर्मक ऊर्जा सकर्मक घटना आकर्षित करते. मंडळी, नेहमी लक्षात ठेवा की माणसाचे भाग्य बदलण्यासाठी खूप वर्षाची गरज नसते, तर कधी कधी एक दिवस किंवा एक आयुष्यातला एक छोटासा क्षणही तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्यासाठी पुरेसा असतो. प्रदीर्घ संघर्षानंतर शेवटी एक चांगला आणि सुवर्णकाळ सुरू होणार आहे असा संदेश ही दीर्घ अमावस्या तुमच्यासाठी घेऊन आली आहे. परिस्थिती किती कठीण असली तरी देवाधिक देव महादेव आणि श्री स्वामी समर्थांवर असलेली तुमची श्रद्धा कधीही ढळू देऊ नका. कारण ज्याच्या पाठीवर ईश्वरांचा हात असतो त्याला जगातील कोणतीही ताकद हरवू शकत नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, यातून काही चांगली प्रेरणा मिळाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे मला अधिक चांगली माहिती आणण्यासाठी प्रोत्साहन मिळते. या व्हिडिओला एक नक्की लाईक करा. तुमच्या ओळखीच्या सर्व वृश्चिक राशीच्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र दिवसाचा लाभ घेता येईल. आणि हो मंडळी, अशाच प्रकारच्या अत्यंत अचूक मार्गदर्शन आणि शास्त्रीय माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला देखील दाबा, जेणेकरून येणारा सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील. महादेवाची आणि स्वामींची अथंग कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवार सदैव राहावं याच चरणी
प्रार्थना करते. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.